तर नागपूरमध्ये सुद्धा सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ झालेली आहे। आता सीएनजीचा दर 94 रुपये 90 पैसे इतकेच। आपल्यासोबत नागपूरहून आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे जोडले गेलेले आहेत। पराग, दरवाढ झालेली 2 रुपयांची काय प्रतिक्रिया उमटतायत नागपूरमध्ये? नक्कीच खरं तर ज्या पद्धतीनं दरवाढ जी आहे ते पेट्रोलच्या दरांमध्ये पाहायला मिळत आहे, डिझेलच्या दरांमध्ये पाहायला मिळत आहे। त्यासोबतच आता जे आहे सीएनजीचे दर सुद्धा वाढलेले आहे। खरं तर सीएनजी मिळणे नागपुरात तसंच कठीण जातं, त्यात आता दरवाढ होणे आणि रांगा लागून थांबणे हे मोठं जिक्रीचं झालं आहे, अडचणीचं झालं आहे। आजचे दर जे आहे 94 रुपये 90 पैशांपर्यंत झाले आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 4 रुपयाची वाढ झालेली आहे। आपल्यासोबत वाहन चालक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दर वाढ झाली आहे आणि तसाही सीएनजी मिळत नाही, त्रास आहे, काय सांगा? हो, त्रास आहे ना सर, आम्हाला लाईनमध्ये लागा लागते आणि रेट दररोज वाढून राहिले आणि टेरिफ नाही वाढून राहिला आमचा। जो तुम्ही वाहन स्वतःसाठी चालवता की पॅसेंजर घेऊन? पॅसेंजरसाठी चालवतो आम्ही। नाही ना, एअरपोर्टमध्ये बी नाही वाढलं ना, आता लोकलमध्ये बी नाही वाढून राहिलं। काय प्रवासी काय म्हणतात? प्रवासी तो खुश है, मगर हम ड्राइवर लोग जो ओनर है, गाड़ी ओनर लोग, उनको तो तकलीफ हो रहा है ना, उनका कमाई कम हो गया है सीधा सीधा। नक्कीच कुठेतरी कमाईवर या सगळ्याचा परिणाम झालेला आहे। दरवाढ जी आहे ती झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणखी काही लोक आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। दादा, तुम्ही सुद्धा काय सांगाल, कशा पद्धतीने सामना करता दरवाढ झाल्यामुळे? काय अडचणी भरपूर जात आहे ना आम्हाला, काय भरपूर जात आहे आम्हाला। लोकांकडनं पैसे कमी भेटत आहे आम्हाला। हां, त्याच्यात पण वाढ व्हायला पाहिजे ना, आहे की नाही? जसं इकडे वाढत आहे सीएनजीचे पैसे, तसं तिकडे पण रेट वाढले पाहिजे ना। तुम्हाला डबल फटका बसलाय कारण की सीएनजी सोबत पेट्रोल तुम्हाला भरावं लागते। पेट्रोलचे हो, पेट्रोलचे पण वाढले, सीएनजी पण वाढले। सीएनजीचे आता 5 रुपये वाढले आता। हां, मग 90 होते, आता 95 झाले आता। नक्की ज्या पद्धतीने आपण पाहतो आहे ग्राहकांच्या खरं तर प्रतिक्रिया आहे, मोठा त्रास त्यांना करावा लागतो आहे। सीएनजीचे दर आहे ते सातत्याने वाढत चाललेले आहे आणि प्रवाशांकडून मात्र ही दरवाढ मिळत नसल्यामुळे कशा पद्धतीने वाहनं चालावं हा प्रश्न त्यांच्यासमोर आता उभा ठाकलेला आहे। धन्यवाद पराग, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिलं आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे नागपूरहून लाईव्ह होते।